कालिदास देशपांडे आमचे गुरु होते. त्यांच्या सहवासात सजीवांची निर्मिती पासून ते उत्क्रांतीपर्यंत सगळ्या विषयात आम्ही खोल शिरलो. आणि तुम्हाला आता सांगायला हरकत नाही की एक काळ असा होता की इथं बसलेले माझे मित्र भानुदास पेंडकर आणि बालन गोरे आणि मी अक्षरशः तासन तास वेड्यासारखे या विषयावर चर्चा करीत होतो. रात्री 1 वाजता मी घरी जात होतो आणि आम्हाला सायन्स कॉलेजच्या कालिदास देशपांडेंनी लायब्ररीची किल्ली दिली होती की हे पुस्तकं घ्या, हे प्रयोगशाळा घ्या आणि काय अभ्यास करायचा आहे ते करा. बेड होतं, ते बेड 50 वर्ष रुजलंय. त्या विषयावर त्यांनी मुलांना 33 वर्ष शिकवलंय. त्या शिक्षणातून, विचारातून, चिंतनातून जे काही आलंय ते एका माणसाच्या आयुष्याच्या चिंतनाचं फळ आहे. आणि एवढं होतं तेव्हा असं पुस्तक निर्माण. साधी गोष्ट नाही आहे, खरंच सांगतो. खूप पुस्तक आहेत माझ्या घरात. आता तुम्हाला या विषयावर कमीत कमी 12 पुस्तकं सापडतात. असं नाही आहे. त्याचं कारण आहे हे पुस्तक काय ते सांगतो. पुस्तकाचा विषय आहे माणूस कसा निर्माण झाला याची शास्त्रीय माहिती. धार्मिक माहिती नाही, शास्त्रीय माहिती. हा सिद्धांत कसा आहे असं लोक ऐकतात की बा माकडापासून वगैरे निर्माण झाला म्हणून. नक्की काय आहे तुम्हाला समजून घ्यायचे का, हे पुस्तक वाचा. कशाला समजून घ्यायचे सर माणूस कशा? अरे तुझ्या वडिलाची तुला माहिती घ्यावं लागते, तुझ्या आजोबाची तुला माहिती असं वाटते. मग आपण मूळ कुठून आलो, मी कोणत्या गावाचा आहे लक्षात ठेवा वाटतं. मूळ कुठून आलो ते शोधायला नको का? ही प्रत्येकात जिज्ञासा असते. त्याची नेमकी माहिती तुम्हाला असेल तर तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागेल. अजून एका कारणामुळे, कारण की हे एक असं पुस्तक आहे की जे तुम्हाला समजेल. विज्ञानावरचं पुस्तक आणि समजेल हे जरा अवघड आहे. लोकांना वाटतं, वाचत नाहीत म्हणून वाटतं. जर लेखक तसा असेल तर तुम्हाला समजेल असं लिहू शकतो. मी तुम्हाला सांगतो, 10वीच्या वर ज्याचं शिक्षण झालंय, जो 10वीपेक्षा अधिक शिकलेला आहे आणि ज्याला हा विषय समजून घेण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकाला हे पुस्तक वाचून समजू शकतं. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा. त्याचं कारण महत्त्वाचं आहे. या पुस्तकाची मांडणी आणि भाषाशैली. भाषा साधी, सरळ, सोपी, दैनंदिन जीवनातले शब्द घेतलेले आहेत. विज्ञानाचं लिहिताना जो किचकटपणा असतो तो या पुस्तकामध्ये सापडत नाही. ती भीती फार होते, कारण विषय काय किचकट, आणि इतक्या किचकट विषय